बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांना वंदन करून मी माझ्या 2 शब्दाला पुरं करतो। आज मी बांबुरा ठिकाणचा एक रहिवासी आहे। त्या ठिकाणी ठेकेदार पद्धतीने काम चालू आहे, मान्य आहे, आम्हाला चांगलं सरकारी काम आहे, मान्य आहे। पण इथं पोलीस डिपार्टमेंट इथले कर्जत तालुक्याचे पोलीस डिपार्टमेंट घेऊन अन्याय करतात कसे की 2 पोल रावणार मी इथे 2 पोल रावणार। आम्ही चौकशी केली, एकीकून एक पुढचे जे आहेत ते पत्रकार आहेत बाजूचे, त्यांनी सांगेल तसे हे वागतात ठेकेदार। मग त्या ठेकेदाराला आम्ही समजून सांगितलं, तुम्ही हे असं वागू नका, एकच करा की तुम्ही ज्या बाजूने न्यायचं त्या बाजूने न्या, आम्ही म्हणत नाही, पण जे आम्हाला तकलीफ देऊ नका। मग अंडरग्राउंड न्या, 2 न्यायच्या तर 2 अंडरग्राउंड न्या, नाही ते ऐकला। मग रात्रीची कामं सुरू केल्या जातात। आता रात्रीचे का तर ते ठेकेदार जो आहे मशीनचा ठेकेदार, त्यांनी जे कंपनीकडून काम आणलेलं आहे, हे कंपनी कुणाची आहे, कशी आहे, हे आम्हाला सगळं माहिती आहे, पण आम्ही ते बोलत नाही का? तुम्ही त्यांचं ऐकू शकता पण आमचं नाही ऐकू शकत का? आता ती आहे ना वरची आहे कंपनी, कुणाला दिलंय ठेका, कुणाची कंपनी, ती सगळं माहिती आहे आम्हाला। पण आम्ही भारतामधले नागरिकांना जो त्रास होईल ते तुमच्या पुढे मानणारच ना। आम्ही का मानणार? तर पूर्वी पासून जे दलितांवर अन्याय आहे, रोड कुठला काढला तर दलिताच्या राहणार, रोड कुठला चालला तर दलिताच्याच राहणार, का? हे अन्याय आम्ही सोसत आलेलो आहे। या अन्यायाला वाचा कुठंतरी फुटली पाहिजे। आज हवे जेव्हा बी हवे त्या दलितांच्या रानांनी चाललेला आहे, त्याला कुणी अडवलं का? हवेला नाही। पण हे जे तारा टाळल्या, उद्या आमची लेकरं बाळ आली, त्या लेकरबाळच्या अंगावर पडले तर कोण याला जोखम? हवा काय हवेला कुणी धरू शकत नाही, वादळाला कुणी धरू शकत नाही। त्यासाठी आम्ही त्यांना एक विनंती केली की बाबांनो, तुम्ही जे आहे करा, न्या, आम्ही नाही म्हणत नाही, तुम्हाला सरकारी काम आहे, तुम्ही अंडरग्राउंड न्या, उत्पत्तर बी न्या। पण ते काय तसं ऐकत नाही तो ठेकेदार। तो ठेकेदार काय म्हणतो, तुम्हाला काय करायचं ते करा, माझं काम चालू ठेवा। मग ह्याच्या मागं कोणतरी आहे ना मोठा माणूस, त्या मोठ्या माणसाचं ऐकतात, कलेक्टर बी ऐकत्याल, मामलेदार बी ऐकत्याल, प्रांत बी ऐकत्याल, का ते गव्हर्नमेंटचं नाव सांगतात, ते गव्हर्नमेंटचे नाही, अडाणीची यांची आहे लाईन काय। पण आम्हाला माहिती आहे असून ह्याचा ठेकेदार बी कोण आहे ती बी माहिती आहे आम्हाला। पण मला काय म्हणायचं की तुम्ही जे आता सरकारी जे IAS IPS हे आहे सरकारी माणसं, हे 5 वर्षाचे आहेत आमदार खासदार, काय हे आमदार खासदार 5 वर्षाचे, हे काय करतील ती पूर्व दिशा करताल आता 5 वर्ष। पण मला काय म्हणायचं की ज्या IAS IPSनी हे कधीही जनतेची बाजू घ्यायची, तुम्ही कंपनीची घ्या द्यायचं थांबलं, पण कंपनीला बी सांगा की बाबा जे शेतकरी सांगतो ना तसं बी वागा थोडं, काय त्यांना विचारात घ्या, बोलवून घ्या, बाबा तुमची काय समस्या आहे, कशी वर, तसलं काही नाही। तो येतो रात्रीचे पोल रवतो जातो, परत तारा वाढणार ते, मग तारा वाढल्यानंतर का त्यांचाच माणूस आमच्या समोर बस्ट होऊन मिळाला, आमच्या समोर त्या मशीनला लागून बस्ट म्हणजे कसा वांग कसं फुटतं तसा तो फुटला नाही। मग आम्हाला त्याचं भ्या वाटतं का नाही का? म्हणून मला काही नाही ते करायचं की सरकारने आजच्या जे ठेकेदाराला दिलेलं काम आहे त्याला बोलून घेणे, बाबा तू का असा करतो, का वागतो, तू माणसांना समोर तुझाच माणूस मिळालाय का नाही, हां त्याची चौकशी बी नाही केली आम्ही, काहीच नाही, त्याला बोललो बी नाही। पण त्यांनी काय केलं, पोलीस डिपार्टमेंटला सांगून पोलीस आले अधिकारी, म्हणजे अधिकारी वरनंच येणार, खालनं नाही येणार, त्या ठेकेदाराचं बी ऐकणार नाही, पण वरनं दबाव टाकून आमच्याच जमिनीत 2-2 खांब म्हणतो तो ठेकेदारावर। एवढं मी प्रशासनाला सांगतो की ही जे अन्याय करू नका आमच्यावर, काय अन्याय करताना विचार करावा की थोडा अन्याय कसा चालला येईल। म्हणून माझे 2 शब्द पुरं करतो। जय भीम। दिलीप तुकाराम हिरबगत हे बांबुरा गावचे शेतकरी यांनी त्यांची तळमळीची व्यथा मांडलेली आहे। त्यानंतरनं त्यांचा मुलगा नागेश दिलीप हिरबगत ही त्या ठिकाणी बोलतील
आणि जे काही त्यांच्या शेतामध्ये जे कंडिशन चालू आहे ते समाजापुढं मांडतील आणि आपण त्यांची ते प्रतिक्रिया जाणून घेऊ. ती प्रकल्पाची जी योजना आहे आम्ही नाही म्हणत नाही, फक्त त्याला दिशा दाखवा. सरकारला हीच विनंती आहे. कारण का जेणेकरून आमच्यासमोर ते काम करत असताना त्यांचा जो ऑपरेटर आहे तो हाय लेवलच्या ताराच्या वीज त्याच्यामध्ये उतरली, तो डायरेक्ट ऑन द स्पॉट विस्फोट झाला म्हणजे त्याच्या आताडे कातडे सगळे बस्ट झाले. दुसरी बाब असे त्या मशिनीला जे टायर होते ते पण बस्ट झाले. ते आम्ही डोळ्याने आम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. त्याच्यात आमच्यामध्ये मनामध्ये भीती वाटली, भविष्यामध्ये आमचा जो ऊस, आमच्या ज्या गाड्या वाहतुकीच्या त्या ताराखालनं जर गेल्या तो आपल्याला पण धोका निर्माण होऊ शकतो, शेतकऱ्यांनाही धोका निर्माण होऊ शकतो. एकदा ह्यांनी जर तारा वाढल्या निघून गेले तर नंतर आपण विचारणा करणार कुणाला, कुणाला दाद मागणार कुणाला. तर हीच आमची विनंती कळकळीची की आमच्या येत्या पुढील भविष्यामध्ये आम्ही डोळ्याने बघितलं हिंगणगावचं प्रकरण आहे हे साहेब, आमच्या भांबूरच्या हद्दीमध्येच आहे. त्या हिंगणगावमध्ये ऑन द स्पॉट माणूस मेला, त्याची कसल चौकशी झाली नाही, कशामुळं मेला, कशामुळं काय कारण आहे हे पेपर मीडियाला कधी त्यांनी दाखवून दिलं ना. ती बॉडी परस्पर त्यांनी झाकली, त्यांनी पचावला ते सगळं आणि बेकायदेशीर पद्धतीने त्यांनी जे तारा वाढायचे कामं अजून चालू केलं ते तात्काळ थांबावं. कारण की त्याची कसून चौकशी करण्यात यावी. तो माणूस मेला का, त्याला कारण काय, हाय व्होल्टेजचा झटका बसला कसा त्याला, काय त्याला कारण काय. मग हीच आमच्या मनामध्ये एक दचक निर्माण झाली ना. तर त्यामुळं आम्ही त्यांना म्हणतोय की तुम्ही साहेब अंडरग्राऊंड पद्धतीने घेऊन जावा, आमची हरकत नाही. पण तो रात्रीचा येतो, पोल गाडतो, रात्रीच्या तारा ओढतो. आम्ही जर झोपलेलो असेल तर आम्हाला काय कळणार, हे काय करतो आणि काय नाही. बरं लोकांच्या सांगण्या वागण्यावरनं तो काय करतो, दिशा चेंज करतो, घडीत इकडं म्हणतो, घडीत तिकडं म्हणतो. त्यांना अजून आम्ही पर्याय दुसरा पण सांगितला, साहेब जर तुम्हाला पूर्ण जर अडचण येत असेल आमच्या बांधावरनं मागच्या साईडने जावं, भविष्यात आम्हाला त्याचा कसलाही त्रास होणार नाही त्या तारा घेऊन गेला तरी. जर तुम्हाला पूर्ण जर न्यायचं असेल आमच्या घरापासून तर तुम्ही अंडरग्राऊंड पद्धतीने घेऊन जावा ना, आम्ही नाही म्हणत नाही तुम्हाला. पण जे येवले जे कॉन्ट्रॅक्टदार म्हणून त्यांनी जे लेबरच्या त्याच्याकडे तो काय कसल्या पद्धतीने ऐकत नाही. तो फक्त त्याचं काम पूर्ण करायचं आणि पैसा बिल आणि पोलीस प्रशासन. बरं इतर वेळेस तुम्हाला पोलीस प्रशासन लागत नाही का, आमच्याच व्यक्ती का लागला, कारण की तुम्ही चुकीच्या पद्धतीने चालला साहेब. कारण का इथून तिथून लाईन व्यवस्थित आली. बरं आमच्याकडं तुम्हाला अन्याय करायचा होता का. बरं समोरच्या माणसाच्या बांधावरतून तुम्ही एक पोल न घातला, जे दुधवडी आपलं सिद्धटेकवरनं जे रोडने जसे रस्त्याने आलं, बरं त्यांच्याकडे कुठलेच प्लॅन नाही. बरं दिशा पण नाही दाखवली त्यांनी, काहीच दाखवा नाही, कुठला कागद न वापरता फक्त DWDचा जर तुम्हाला कागद वापरण्याचा जसा अधिकार आहे तसं कुठल्या बाजूने किती पूल न्यायचा हे पण तुम्हाला आदेश असेल ना. जेव्हा आम्ही PWDच्या ऑफिसमध्ये गेलो ते लोक फक्त म्हणले आम्ही 2 पोलची एका साईडने परवानगी दिलेली नाही. ते हे म्हणले की फक्त दोन्ही बाजूने एक पोल. बरं दोन्ही बाजूने एक पोल ते एक झालं, ओके म्हणलं आम्हाला चालतंय. पण नेताना पण ती एक पद्धत आहे ना अंडरग्राऊंड पद्धतीने घेऊन जा. दुसरी अजून एक गोष्ट अशी आहे, आयुक्त जे आहे आपले वीज महामंडळाचे त्यांना येऊन आम्ही भेटलो तर ते पण काय म्हणले की आम्ही लाईन क्रॉस करण्याची त्यांना परवानगी दिलेली नाही. बरं लाईन क्रॉस करण्याची परवानगी कैची करायची परवानगी दिली नाही, मग रस्ता सोडून आमच्या इकडे आल्या कसा काय तो राहणार क्रॉस करून. हां हे कुठेतरी चाललंय, हे जे दादागिरी आणि हे कुठेतरी काय चाललंय ना. सरकारने ह्याची दाद घ्यावं की लाईन क्रॉस जर केलं, उद्या वारा विजा पाऊस आला तर हाय व्होल्टेजच्या सब स्टेशनला ज्या लाईनी गेल्या त्याच्यावरनं क्रॉस करता कसा तुम्ही. ही मला फक्त त्यांना विचारायचं आहे की तुम्ही हाय क्रॉस, आणि अधिकाऱ्याने तर सरळ सांगितलं की हाय व्होल्टेजच्या ताराला क्रॉस करता कामा नये. त्यामुळे म्हणतो सरकारला एकच विनंती आहे, जे चाललेलं आहे जो त्यांचा कारभार जो चाललेला आहे तो कुठंतरी थांबवावा आणि योग्य पद्धतीने कामकाज करावं. भविष्यामध्ये मलाच नाही तर कुठल्याही शेतकऱ्याला अडचण नाही यावं हीच नम्र विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो साहेब.